मॅच आहे ती खातिवली विरुद्ध गोटेघर या दोन संघांमध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली खातिवली संघाने क्षेत्ररक्षणासाठी गोटेघर संघ मैदानामध्ये तयार आहे। पाहूयात या लढतीमध्ये सेमीफायनल मध्ये पोहोचणारा संघ कोणता ठरेल। 4 षटकांच्या लढतीमध्ये हा निकाल स्पष्ट होणार आहे। तर पुढच्या इनिंगसाठी निश्चित आपल्या समवेत आज पळसपेवरून उपस्थित असलेले दीपक पाटील सर यांच्याकडे मी तुम्हाला घेऊन जातोय। या दीपक पाटील सर, स्वागत आहे। नक्कीच उपस्थित पटारे सर आणि वागचौरे सर कोरोना काळामध्ये दोन्ही या डॉक्टर्सना कोरोना योद्धा म्हणून पुरस्काराने गौरवलं सुद्धा आहे। खूप उत्तम दर्जाची कामगिरी पार पाडली त्यांनी कोरोना काळामध्ये। मी सर्व आयोजकांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। आमच्या या मंचकापर्यंत आपण आलेत, आपला अमूल्य वेळ तुम्ही इथे खर्च केला आणि आमच्या मंचकाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी तुमचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने मनोमन धन्यवाद व्यक्त करतो। अंपायर निर्णय काय आहे? अंपायर व्हाईट बॉल। तर आजच्या दिवसामधील ही शेवटची लढत आहे। फ्रेश लॉट मधील सुद्धा हा तिसरा सामना आपल्या समोर येतोय। एका बाजूला आपण पाहतोय खातिवली संघाला आणि दुसऱ्या बाजूला गोटेघर संघ। दोनही जर संघ पाहिले, दोनही संघांनी आपल्या दुसऱ्या सामन्यामध्ये 50 धावा काढून सामना डिफेंड केलाय। हे खास करून वैशिष्ट्य, दोनही संघ विजयी झाले होते आपापल्या दुसऱ्या फेरीमध्ये आणि ही तिसरी लढत ही फार महत्त्वाची लढत असेल, कारण इथून ही लढत तुम्हाला एका पारितोषिकावर नाव करण्याची संधी मिळून देणार आहे। गोलंदाजी मार्कवर अतिश येतोय। अतिशचा हा बॉल यावेळेस मात्र स्टेप आउट करून समोरच्या दिशेमध्ये खेळलेत लॉंग ऑफ कडे। पहिली धाव वेगानं, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु इथे जर कलेक्ट केला असता तर कदाचित धावचीच्या स्वरूपात ही सफलता मात्र मिळाली असती। या 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावर। टॉस जिंकलाय खातिवली संघाने आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, कारण संध्याकाळचं सत्र आहे। त्यांच्या कर्णधाराला माहिती आहे अंधुक प्रकाशामध्ये सेकंड इनिंग मध्ये फार कठीण होऊ शकतो, परंतु इथे कव्हर्सच्या वरतून मात्र एक लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय। बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, येतोय हा पहिला चौकार। एकनाथ शेठ शेळके यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल, परंतु यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। फिल्डर आहे लॉंग ऑफला, धाव मिळेल ती सिंगल। एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावर। 10 रन्स ऑन स्कोर कार्ड। टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये घेतलाय खातिवली संघानं। सलामीची जोडी आपण पाहतोय राजा आणि शुभमला। चांगली स्टार्ट दिले मित्रमंडळींना राजा या फलंदाजांना। लेफ्ट आर्म द विकेट, हा बॉल स्कूप करायचा होता, इथे मात्र अपील पाहायला मिळाली। बॉल स्टंपवरून निघून जातोय। निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र हा निर्धाव चेंडू नंतर धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे। आतापर्यंत 10 धावा धावफलकावर। आजच्या दिवसामधील ही शेवटची लढत धडाकेबाज चषक 2020 46वं वर्ष या स्पर्धेतलं। हा फटका इथे मात्र पॉइंट कडे खेळलाय, धाव मिळताना दिसत नाहीये। निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या षटकाचं पतन या ठिकाणी होते। पहिले षटक या ठिकाणी समाप्त होते आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 10 धावा। थोडं स्पीडअप करा, कारण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, गोटेघर संघाला विनंती असेल, कारण दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणं फार कठीण होतं। जेव्हा हा अंधुक प्रकाश मैदानावर पसरेल, जरी कमी धावा झाल्या तरी त्या धावा काढणं फार कठीण होतं आणि हे आम्ही सांगू शकतो, कारण हे आम्ही रोज पाहतोय। संध्याकाळच्या सत्रामध्ये शेवटचा संघ जो फलंदाजी करतो त्यांना बॉल दिसणं बॅटिंग करत असताना फार कठीण होतं, त्यामुळे थोडी घाई करा।
पहिलं पारितोषिक या स्पर्धेचं आपण पाहणार आहोत. शहरी गटाचं 51,051, ग्रामीण गटासाठी 41,041 ही स्पर्धा. यावेळेचा हा बॉल समोरला खेळायचा होता, परंतु इथे मात्र निर्धाव जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅट्समन आउट होईल. रन आउटच्या स्वरूपात इथे मात्र मोहरा गमावलाय पहिला. इथे फलंदाज तर पहिला गडी गारद होतोय. यावेळेस मात्र धावचीच्या स्वरूपात एक नाहक विकेट मात्र गमावलाय. शुभम ज्यानं एकही धाव काढलेली नाहीये. प्रीतमचं हे षटक आपण पाहतोय. अगदी पहिल्याच बॉलवर मात्र रनआउटच्या स्वरूपात मोहरा यावेळेस गमावलाय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये जात असताना मेजर आज मात्र चांगला अष्टबैलू खेळ त्याचा पाहायला मिळाला. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये ही धावसंख्या कुठपर्यंत जाणार आणि या शेवटच्या सत्रामध्ये कशा पद्धतीनं या धावा चेस होणार याकडे साऱ्यांची नजर असेल. गोलंदाजी मार्कवर प्रीतमचा हा बॉल. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. डीपमध्ये फिल्डर आहे, परंतु बॉलनं मात्र अचानक वळण घेतलं होतं. क्षेत्ररक्षकासाठी थोडं कठीण जरूर झालं, परंतु या 2 धावा मिळतील. 12 धावा धावफलकावर. संध्याकाळचं सत्र सूर्य अस्ताकडे चाललाय. अजूनही प्रेक्षक संख्या या मैदानावर. खऱ्या अर्थानं या स्पर्धेवर अतोनात प्रेम करणारी माणसं आहेत, म्हणूनच ही स्पर्धा 46व्या वर्षामध्ये पदार्पण करते आणि ही स्पर्धा आपण यशस्वी करू शकतो याचा आम्हाला अभिमान आहे. अजून एक त्याच क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर लेगला 1 रन हस्तगत करता आली. 10 क्रिकच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते. लाईव्ह पाहणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. तडाकेबाज चषक 2020 या स्पर्धेमध्ये ग्रामस्थ मंडळ वडवलीचं एक दिमागदार आयोजन आज पाहायला मिळालं. ते मुरबाड नगरीमध्ये पहिल्यांदाच या मैदानावर येण्याचा योग, या विभागामध्ये येण्याचा योग आम्हाला मिळाला. सतीजी शेख यांचं नक्कीच आम्ही मनापासून आभार मानू. इथे मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर निघून थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनकडे हा फटका खेळलाय, परंतु फटक्यामध्ये टायमिंग व्यवस्थित नव्हतं. अन्यथा नक्कीच या धावा जास्त मिळाल्या असत्या, परंतु इथे एकच धाव मिळते. 14 धावा धावफलकावर. संत गतीनं आता मात्र वाटचाल सुरू आहे. हे षटक आत्तापर्यंत चांगलं राहिलंय जर आपण विचार केला गोटेकर संघाच्या दृष्टिकोनातून. मेजरसाठी हा बॉल यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. हवेमध्ये आहे, अगदी सरळ येतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधोमध पडतोय आणि तोपर्यंत मात्र बराचसा वेळ होता दोनही बॅट्समनकडे 2 धावा पूर्ण करण्याचा. या दुहेरी धावांच्या योगदानानंतर 16 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 ओव्हरची मॅच आजच्या दिवसामधील ही शेवटची लढत. हा 9वा सामना आजच्या दिवसातला. फ्रेश लॉट्स आपण पाहिलं. अस्नोली, त्यानंतर आज कातिवली संघ जो आता खेळतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा वरप संघाला पाहिलं, म्हसकळ संघाला पाहिलं, गोठेकर हा संघ खेळतोय. अट्टाली वडवली संघाला पाहतोय, आटगाव बल्याणी संघाला पाहिलं, परंतु यावेळेचा हा स्ट्रोक मात्र मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे जातोय. इथे पहिला मोठा फटका म्हणावा लागेल. पहिला षटकार येतोय तो टीम पाहायला गेलं तर कातिवली संघासाठी मेजरच्या बॅटमधून 6 धावा.
पाचारण करण्यात आले. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तब्बल 22 धावा 11च्या सरासरीने जमा केल्यात आणि ही 11ची सरासरी राखली तर या संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र ही पुरेशी धावसंख्या ठरू शकते. पहिलाच बॉल यावेळेस मात्र ओमकारचा परतवला जातोय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार जणू काही पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आलाय की काय, अशा आविर्भावामध्ये फटकेबाजी केली जाते. भाऊ आहे मोठा, धावांचा नाही तोटा. लगातार दुसरा षटकार. ची सुरुवात झाली ओमकारच्या. पहिले 2ही बॉल सिक्सर आपल्याला पाहायला मिळतात आणि धावसंख्या आता मात्र कमालीचा वेग घेते 34 या आकड्यावर. इथून येणारी प्रत्येक धाव मात्र महागाची ठरू शकते. जर विचार केला गोटेगर संघ संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये धावांचं चेस करणं थोडंसं कठीण होतं, परंतु या धावा आता मात्र रोखाव्या लागतील ज्या पद्धतीनं भाऊ खेळतोय. तिसरा बॉल असेल ओमकारचा. भाऊसाठी भाऊ मात्र ठोकतोय. मिड विकेट झोनच्या बाहेर भिरकावलाय बॉलला. सलग तिसरा षटकार. व्हॉट अ बॅटिंग. या 3 षटकारांना 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. परंतु भाऊ आज मात्र मैदानामध्ये ज्या पद्धतीनं बरसलाय, अक्षरशः पाण्याच्या धबधब्यासारखा कोसळलाय. काय बॅटिंग केले प्रत्येक मॅच मध्ये. त्यामुळं सारे जण प्रेक्षक प्रश्न विचारतात भाऊ आज खाऊन आलाय तरी काय, कारण फक्त चौकार आणि षटकाराची भाषा बोलतोय. मागच्या मॅच मध्ये 10 बॉलमध्ये 46 धावांची विस्फोटक इनिंग साकारली होती आणि याही मॅच मध्ये मात्र महत्त्वपूर्ण योगदान देत असताना इथे मात्र गुडलेन स्पॉटवरचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मी म्हणेन थोडंसं टायमिंग चुकलं. बॉल मात्र जातोय निर्धाव, परंतु जी धावसंख्या आहे ती मी म्हणेन अतिशय योग्य रीतीनं हा स्कोर कार्ड सुरू आहे आणि जो निर्णय घेतला खातिवली संघानं पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा तो सार्थ ठरवला आहे. फुल टॉस बॉल होता, बॅटची कडा. इथे मात्र गलीला चकवून बॉल चालला डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन्स. या चौकाराच्या मदतीनं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो तब्बल 45 या आकड्यावर. 45 खूप मोठी धावसंख्या. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. आउटसाइड ऑफ स्टंप पंच आमच्याकडे वळाले. दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत. आम्हाला दर्शवल्या बॉल व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन पुन्हा धावावं लागेल. ओमकारला 46वी रन आता मात्र खात्यामध्ये जोडली जाते ती कातिवली संघाच्या. 46. यावेळेचा बॉल फुलर लेंथ होता, त्याला फिरकावलाय. घरंगळत जाणारा हा बॉल मिड विकेटला. थोडंसं चाचपडतं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी घेतलेल्या 2 धावा अतिशय वेगानं. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही बॅट्समन मध्ये आणि 2 धावांच्या मदतीनं 48 वर जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. इथे मात्र महागडे षटक जर आपण पाहिलं तब्बल 3 षटकार 1 चौकार अशा पद्धतीने या षटकामध्ये जर आपण मोजल्या तर बऱ्याचशा धावा खर्च केल्या त्या गोलंदाज ओमकारनं. 26 धावांचं हे षटक आता मात्र काळजावर जणू काही घाव करत असेल ते अर्थातच गोटेगर संघाच्या खेळाडूंच्या, कारण या 26 धावांना पूर्णपणे खेळ पालटलाय. संध्याकाळचं सत्र आहे. गोटेगर संघाच्या कर्णधाराला सुद्धा माहिती आहे इथून येणारी प्रत्येक एक धाव आपल्याला महागाची ठरू शकते. त्यामुळे अजून एक शेवटचं षटक बाकी आहे आदिनाथ या गोलंदाजाचं, ज्या आदिनाथनं मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, विकेट हॅट्रिक नोंदवली होती. तो गोलंदाज आदिनाथ येतोय. या सलग 2 मॅच मध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा कारनामा ज्याच्या नावावर आहे तो आदिनाथ यावेळेस बॉलिंग मार्कवर.
पहिलाच बॉल आदिनाथचा, यावेळेस मात्र स्लॉक स्वीपच्या माध्यमातून मिड विकेट झोनच्या बाहेर भिरकावलाय. बॉल जाईल सीमा पार, रन्स मिळतील 6 आणि त्याचबरोबर मात्र अर्धशतक. या षटकाराच्या मदतीनं मात्र 54 धावा धावफलकावर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र मोठी धावसंख्या रचत असताना टीम कातिवली. कुट्टप्पाचा बॉल पूल करायचा होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता. इथे मात्र थोडासा चेंडू किती वेगानं आला किंवा किती स्लोवर आला हे कळलंच नाही, त्याचा अंदाजच आला नव्हता आणि त्यामुळेच मी म्हणेन इथे मिस जरूर केलाय या बॉलला. आदिनाथचा हा बॉल अक्षरशः भिरकावलाय, काय दर्जेदार हिट लगावला. इथे मात्र स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या वरून बॉल जातोय. आता मात्र आकाशाला गवसणी घालतोय, हा येतोय षटकार. या षटकाराच्या मदतीनं मात्र धावफलक जाऊन पोहोचले ते 60 या आकड्यावर. 60 रन्स. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या मॅचमध्ये खूप चांगला स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 4 षटकांच्या सामन्यामध्ये. जर मागचे दोनही सामने पाहिले तर 5 ओव्हर्समध्ये 50 झाल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये मात्र अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असताना 60 धावा धावफलकावर. 60 रन्स. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्यांदा तडाखा बसला, तो अर्थातच चांगली सुरुवात केली होती राजानं. त्यानंतर मात्र ज्या पद्धतीनं भाऊ मैदानावर आला आणि धावांची बरसात पाहायला मिळाली. यावेळचा फटका पूलचा, पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये स्क्वेअर लेगच्या वरतून. आता मात्र पाहण्याशिवाय पर्याय नाहीये. गोटेगर संघाच्या क्षेत्ररक्षकांचे चेहरे आता मात्र पाहण्यासारखे झालेत. अजून एक षटकार. पहिल्यांदा भाऊ आणि आता मात्र मेजर, 2 फलंदाजांनी मात्र अक्षरशः धुलाई केले ती गोटेकर संघाच्या गोलंदाजांची. आदिनाथचा यावेळचा बॉल टॉपेज लागले, बॉल जातोय पॉइंट कडे. इथे मात्र विकेट मिळेल, परंतु या विकेटसाठी बराच उशीर झालाय मी तर म्हणेन, कारण धावसंख्या मात्र खूप पुढे गेले. या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आतापर्यंत 66 धावा, 66 रन्स. शेवटच्या चेंडूचा खेळ आता मात्र बाकी असेल. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. हाही बॉल विरकावलाय, बॉल हवेमध्ये आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि आता मात्र शेवटच्या 2 चेंडूंवर 2 सफलता. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय, परंतु पहिल्या सत्रामध्ये काय बॅटिंग झालंय ती फलंदाजी करत असताना अर्थातच खातिवली संघ टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला कर्णधारानं तो सार्थकी ठरवलाय त्यांच्या फलंदाजांना. 67 धावांचं लक्ष या मॅच मध्ये, 67 धावा करायच्या 24 बॉल मध्ये. इथून मात्र काय घडणार या मॅच मध्ये, एक मोठ्या धावसंख्येचं लक्ष असेल ते गोटेगर संघ. जर तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल, या स्पर्धेमध्ये एका चषकावर नाव कोरायचं असेल तर थोड्याशा अडचणींना सामोरं जावंच लागेल. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. अशक्यप्राय असं काहीच नसतं, त्यामुळं निराश होऊ नका, नाविउमेद होऊ नका आणि त्याच जोशानं मात्र प्रयत्न करा. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील, परंतु आज खऱ्या अर्थानं तडाखेबाज चषक 2020 वडवली या स्पर्धेमध्ये सतीजी शेळके आपलं मी मनापासून आभार मानतोय. आज पहिल्यांदाच या विभागामध्ये समालोचन करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर संपूर्ण ग्रामस्थ मंडळ वडवली या सगळ्यांचं मी ऋणी राहीन. एवढ्या मोठ्या स्पर्धेचा आज हिस्सा होण्याचं
सौभाग्य मला मिळालं, त्याबद्दल मी मनापासून आभार मानतोय. आज चांगली साथ आम्हाला मिळाली गुणलेखकाच्या भूमिकेमधून सुदर्शन नागे, ज्यांनी चांगलं गुणलेखन करत आमच्यापर्यंत सगळी अचूक माहिती, या विभागाची माहिती नसताना आम्हाला सुद्धा अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. त्याचबरोबर 10 क्रिक लाईव्हच्या संपूर्ण टीमचं, टेक्निशियन टीमचं सुद्धा मी आभार मानेन, ज्यांच्या मदतीनं मात्र ते समालोचन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो. सगळ्या पंचांचं मी आभार मानेन. त्याचबरोबर माझे साथी समालोचक, आमचे वरिष्ठ नरेश डोमे सरांचा मी खास करून आभार मानेन. त्यांची खूप चांगली साथ आज पुन्हा एकदा पाहायला मिळेल. त्यांच्याबरोबर समालोचन करण्याचं आमचं नेहमीचं स्वप्न असतं. गतवर्षी एक वेळा संधी मिळाली होती, यावर्षी ही संधी पुन्हा एकदा या मुरबाडच्या मैदानावर का होईना आज मात्र मिळाले. या संपूर्ण सगळ्या गावाचं मी ऋणी राहीन आणि सगळ्यांचं मी आभार मानतोय. मी मात्र इथेच थांबतोय, या स्पर्धेमधून आपली रजा घेतोय. परंतु आपण कुठेही जाऊ नका, आपण ऐकत राहा, पाहत राहा ही स्पर्धा. जसं दुसरं सत्र चालू होईल, मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आपण आवाज ऐकणार आहोत नरेश ढोमे सरांचा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद दीपक पाटील सर. आज खास करून आपल्या सर्वांच्याच विनंती स्वीकारून ते आज इथे आपल्यामध्ये उपस्थित राहिले आणि चांगली सेवा दिली. दीपक पाटील सरांचे मी मनापासून आभार मानतो. वडवली ग्रामस्थांवरती, धडाकेबाज मंडळावरती आपल्याला प्रेम असलेलं कायम ठेवा. ज्या ज्या वेळेस हे मंडळ आपल्याला निमंत्रित करेल त्या त्यावेळेस निश्चित प्रकारे उपस्थित राहा. एक मोठ्या समारंभाचा आणि एका आदर्श स्पर्धेचा हिस्सा होण्याची संधी या निमित्ताने मिळते. जाऊ मैदानामध्ये. षटक 5 शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 67 धावा. 66 धावा बनवल्यात खातिवली संघानं. गोठेकर संघाला 67 धावांची गरज आहे. पहिला चेंडू फुल टॉस होता, दिशा दिली चेंडूला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा फोडली, 4 धावा. मोडून गेल्या जुन्या वाटा, जुन्या वाटा मोडलेल्या असल्या तरी नवा वाटा शोधण्याची वेळ आलेली आहे आणि अंधार पडत चाललेला आहे. दिवा पाहिजे, टाइमपास नकोय. माझी विनंती असेल, स्पीडअप करा क्षेत्ररक्षक मॅच जरा. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय इथे घेतला होता खातिवली संघानं आणि मला वाटते कदाचित पहिला किंवा दुसरा निर्णय असेल हा या स्पर्धेतला 4 दिवसातला संघनायकाने टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारण्याचा. खरं तर परिस्थिती बघून हा निर्णय घेतला होता. अंधार पडेल आणि अंधारात बॅटिंग करायला नको म्हणून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेटमध्ये आम्ही बघत असतो, ओहो चेंडू दिशा दिली, क्षेत्ररक्षक तिथे झेल टिपला, चांगला फटका होता परंतु इथे बाद व्हावं लागले. भाऊनं टिपला झेल. खरं तर भाऊनं आज प्रेक्षकांची मनं जिंकलेली. सकाळचा सामना त्यानं इतक्या अवघड परिस्थितीतून आणला आणि त्यानंतर या अगोदरही फलंदाजी करत असताना लागोपाठ 3 षटकारांना सुरुवात केली. त्याच भाऊनं टिपला झेल. अप्रतिम टाकलेला चेंडू, इथे निर्धाव. या अगोदरच्या सामन्यापासून मी खातिवली संघाकडे बघतोय, त्यांचा क्षेत्ररक्षक जो आहे वायडिश मिडॉनला तो एकदम गोलंदाजाला जवळ उभा असतो. यष्टीरक्षक चेंडू पकडल्यानंतर लगेच यष्ट्यांवरती फेकतो जेणेकरून तिथे एखादा धावबाद मिळू शकतो. छोटी संधी असेल तिचं सुद्धा मोठ्या संधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू लॉंग ऑन सीमारेषे बाहेर, षटकार.
6 धावांबरोबर धावफलकावर दिसत आहेत 11 धावा. षटक पहिलं अजून सुरू आहे. एक गडी बाद 11. गोठेकर अमित साठी हा चेंडू होता. वायडिश मिडॉनवर अडवलं जातोय. निर्धाव चेंडू असेल, षटक संपेल की काय. अजून एक चेंडू टाकायचा आहे आणि धावफलकावरती 11 धावा. सुरुवात चांगली आहे कारण 5 षटकांच्या लढतीमध्ये जवळपास 13 ते 14 धावा प्रत्येक षटका पाठीमागे हव्या आहेत. 67 धावांची गरज आहे. 13.40च्या सरासरीने धावा हव्या असताना आपण बघतोय इथे 11 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका अपेक्षित होता. तिथे धाव घ्यायची. पहिल्यांदा नकार दिला नॉन स्ट्रायकरनं, नंतर धाव घेतली स्ट्रायकरनं आणि तसा गोंधळामध्ये ती धाव घेता आली नाही. षटकही संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपेल. 11 धावा. चला स्पीडअप करा आता. अजिबात टाइमपासही करू नका. सामना पटकन कव्हर करून घ्या. अंधार पडतोय. जवळपास सूर्य अस्ताला गेलेला आहे. त्याच्यानंतर जो संधी प्रकाशाचा वेळ आहे 10-15 मिनिटाचा, त्यामध्ये आपल्याला पुढची सगळी षटकं टाकून होणं हे महत्वाचं आहे. 3 षटकं आहे. 4 षटकामध्येच, माफ करा मी 5 षटकांचा विचार केला होता. 4 षटकामध्ये 66 धावा बनवल्यात आणि 4 षटकामध्ये 67 धावा बनवायच्या आहेत. तर निश्चित अवघड आव्हान असेल गोठेकर संघासमोर. जे बनवलं जातं ते मोडलं जातं. क्षेत्ररक्षक जरा पटकन जास्त फील्ड सेटिंग मध्ये बदल करू नका. पटकन मॅच कव्हर होईल याकडं खातिवली संघाने लक्ष द्या. उजव्या हाताने उर्द विकेट. ओहो, या चेंडूवरती षटकाराची मोहर आहे. 6 धावा. आणि टप्प्यात आला की कार्यक्रम ठरलेला. षटकार. फुल टॉस इथे मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. दुसरा बॅक टू बॅक. तेवीस धावा. चेंडू शिल्लक असतील ते 16 धावा बनवायच्या आहेत. 44. 16 चेंडू मध्ये 44 धावा. सामना अजूनही ऑन आहे. याच संघानं या बनवलेल्या आहेत. खातिवली संघानं हे लक्ष्य पार केलेलं आहे. खातिवली विरुद्ध आता गोठेकर पार करेल काय. पुन्हा एकदा यावेळेस लिफ्ट करता आला नाही चेंडूला. एक धाव एव्हाना. दुसऱ्या धावेला प्रयत्न तर करायचा आहे. फेक गोल क्षेत्ररक्षकाकडे आणि तिथे 2 धावा. 2 ने पुढे 25 धावा धावफलकावरती. 15 चेंडू मध्ये 42 धावा. सलगपणे षटकार इथं सामन्यामध्ये काही कमाल करतील. जे षटकार भाऊन आज दाखवले त्यानंतर मेजरनं सुद्धा तितकीच ताबडतोड फलंदाजी. 4 षटकारांची नोंद फलंदाजी करताना. उजव्या यष्टीच्या बाहेर. यष्ट्या तर उद्ध्वस्त आहे. पंचांनी मुंडी हलवली आहे. नकार कळवलेला आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा असतील त्या 25. षटक निर्धाव चेंडू आहे. इथे डॉट डिलिव्हरी बरचसं काम करतील खरं तर. कारण एक निर्धाव चेंडू सुद्धा पुढे आस्किंग रन रेट वाढवू शकतो. आता चेंडू शिल्लक असतील ते 14 आणि धावा बनवायच्यात 42. म्हणजे प्रत्येक चेंडू पाठीमागे 3 धावा आहेत. एक चेंडू डॉट झाला तरी पुढे धावा ते 3 वरून 4 वर जातील. फुल टॉस आणि षटकार. तिसरा षटकार. फलंदाज आहे ची आतिषबाजी. षटक क्रमांक दुसरे. दोन्ही संघ कसलेले आणि मुरलेले संघ. हार मानायला कोणी तयार नाहीये आणि सामना आता दोलायमान मध्ये आहे. बरोबरीत आहे. आतिश
परत एकदा जमिनीच्या समांतर मिड विकेटला क्षेत्ररक्षक अडवतोय सुंदरपणे. एक धाव इथे मिळेल. धाव फलकावरती स्कोर 32 धावा. विजयासाठी 35 धावांची गरज आहे. 12 चेंडू 32 बनवल्यात. 12 चेंडू 35 बनवायच्यात. होनी को कौन टाल सकता है. आज या ठिकाणी आपल्या समवेत आज नवीन समालोचकांना ऐकण्याचा योग आपल्याला आला. दीपक पाटील सर पळसपे वरून या आपल्या मैदानावरती उपस्थित राहिले. रायगड की नवी मुंबई. पळसपे रायगड जिल्ह्यातून दीपक पाटील सर आपल्यामध्ये उपस्थित होते. दिवसभर अतिशय सुंदरपणे त्यांनी समालोचन केलं. गोड आवाजामध्ये समालोचन ऐकणं खरं तर हा एक वेगळा अनुभव असतो. तो आज सगळ्यांना आपण आपल्याला दिला. त्यांचा सन्मान आपण इथे करतोय आणि मी विनंती करतो सतीश शेळके सरांना आपल्या शुभ हस्ते आपण दीपक पाटील सरांचा सन्मान करा. भगवी शाल मायेची शाल या ठिकाणी दिली जाईल. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. त्याचबरोबर क्रिकेटचा खेळ हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि राधाकृष्ण हे निखळ प्रेमाचं उदाहरण आणि त्यांच्या प्रतिमेचं देखील सप्रेम भेट रूपानं दीपक पाटील सरांना आपण देणार आहोत आणि निश्चित त्यांचं यथोचित असं मानधन देखील त्यांना सुपूर्द केलं जाईल. मैदानाकडे जाऊ. काही हल्लकल्लोळ तिथे मला वाटते 2 धावा इथे मिळाल्या 2 चेंडूमध्ये. गोलंदाजी मार्कवरती संकेत आहे. 4 चेंडू या षटकात शिल्लक आहे. 10 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत 33 धावा. 10 चेंडू मध्ये 33 धावा बनवायच्या असताना स्ट्राईक एंड वरती तुम्ही परत एकदा बघाल आतिशला 3 षटकार आतिशनं आतापर्यंत नोंदवलेत. तर त्याच्याबरोबर अमितनं देखील 1 षटकार नोंदवलाय परंतु डॉट बॉल देखील अमितने खेळले. वाह मोठा फटका. पॉवरफुल बुलंदी स्ट्रोक षटकार. आतिशची आतिषबाजी सुरू आहे. कदाचित दिवाळी संपलेली आहे. फटाके काही शिल्लक ठेवलेले असावेत आतिशनं आणि तो आता या मैदानामध्ये येऊन वाजवतोय. मोठे विस्फोट त्याने घडून आणलेले आहेत आणि हे शून्य प्रदूषण मुक्त फटाके आहेत. ओहो इथे स्लोवर 1 होता. गती परिवर्तन केलेला चेंडू होता. समजला नाही आतिशला. निर्धाव. धाव फलकावरती 40 धावा. विजयासाठी अजून 27 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू 27 धावा. आता आस्किंग रन रेट प्रत्येक चेंडू पाठीमागे 3.50 आहे. फुल टॉस आणि षटकार. जंगल ज्वाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे. वनव्याच्या अर्धांड गतीला आता अडसर कुठला रे. वनवा लागलेला आहे. आग लागलेली आहे आणि आगीत तेल टाकलं जात नाही. आगीत रॉकेल नाही तर आगीत पेट्रोल टाकलं जाते आतिशकडून. परत एकदा ब्युटिफुल स्ट्रोक. वंडरफुल मार्वलस ड्राईव्ह. मॅग्निफिसियंट ड्राईव्ह. षटकार. धावा धाव फलकावरती. शेवटचे 6 चेंडू आणि मात्र 15 धावा. जबरदस्त मॅच. आज डोळ्याचं पारणं फेडणारा खेळ. पैसा वसूल मॅच. रोमांच आणि थरार. संघर्ष नाट्य. पदलालित्य. तुंबळ युद्ध. आनंदाच्या लाटा. पराभवाची ओहोटी. अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना. सांघिक कामगिरीचा कर्तबगार. झेंडा मिरवणारा आखाडा. अर्थात धडाकेबाज चषक.
चरण सीमेवरती पोहोचलेला संघर्ष. ऑन स्ट्राईक फलंदाज आहे अमित. 6 चेंडू 15 धावा. स्ट्राईक रोटेट होते हे महत्वाचं आहे. शरद पवार साहेबांचं एक उदाहरण आहे, एक त्यांचं स्टेटमेंट आहे की भाकरी फिरवली पाहिजे. भाकरी फिरवली तर करपते, करपत नाही, नाही फिरवली तर करपते. स्ट्राईक रोटेट केली पाहिजे. स्ट्राईक रोटेट झाली तरच काहीतरी घडू शकतं, नाहीतर या मॅच मध्ये अवघड परिस्थिती येऊ शकते. 5 चेंडू 14 धावा. इथे स्ट्राईक फिरवली आहे. ओहो, निर्धाव चेंडू. प्रश्न पंचांकडे, उत्तर तिसऱ्या पंचांकडे. आणि मला वाटतंय इथे आतिशनी ओळखलंय की काय घडलंय मैदानामध्ये. जो आतिश एकमात्र उभा होता, विजयाच्या आड उभा होता कातिवली संघाच्या, तो आतिश मात्र इथे बाद होतो की काय हे बघायचंय. निश्चित आतिशने क्रीज सोडलं होतं त्यावेळी वेगळा निर्णय येणं अपेक्षित नाहीये. बाद आहे आतिश. तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय, निर्णय येतोय, आतिश बाद होईल. खर तर आज आतिशनं क्रीडा रसिकांना त्याच्या प्रेमात पाडलेला आहे. वा, लढाऊ वृत्ती आतिशची महत्वाची आहे. झुंजला तो शेवटपर्यंत, त्यानं संघर्ष केला, लढाई केली. जोपर्यंत आतिश मैदानामध्ये होता, कोणी प्रेक्षक इथं मानायला तयार नाही की या सामन्यामधून गोठेकर संघ पराभूत होईल. आतिश बाद झाला. इथून पुढचा निकाल काय असेल तो बघूया. आतिश जोपर्यंत मैदानामध्ये होता तोपर्यंत विजय निश्चित. आणि आता लक्ष आपण बघतोय, 53 धावा विजयासाठी. 14 धावांची गरज. 4 चेंडू 14 धावा. गणेशच्या बॅटमधून शॉट बाहेर पडतोय, मात्र फेक येते. प्रश्न पंचांकडे, पुन्हा तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते. यामध्ये वेळ जातोय खूप, परंतु एक धाव पूर्ण होईल की फलंदाज बाद होईल याचंही उत्तर आपल्याला थोड्या वेळामध्ये मिळेलच. सामन्यामधला रोमांच शिगेला पोहोचलेला आहे. या परिस्थितीमध्ये खरं तर हा वेळ जाणं हे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टीने अत्यंत अवघड गोष्ट आहे. परंतु बघूया, मैदानामध्ये आपण धावफलकावरती 53 धावा आहेत. टीव्ही रिप्ले बघितला जाईल. इथे रेफरी आहेत तिकडे, त्यांचा निर्णय येईपर्यंत आपण प्रतीक्षा करू. अत्यंत बारकाईनं अल्ट्रा मोशन मध्ये नॉट आउट. एक धाव इथे मिळेल. एका धावेबरोबर धाव फलकावरती 54 धावा. 3 चेंडू 13 धावा. सामना खरंच रंगलेला. 4 षटकामध्ये 67 धावांची लढाई खरं तर सोपी नव्हती, परंतु तरी देखील अजूनही सामना दोन्ही संघांच्या पारड्यात झुकलेला आहे. 3 चेंडू 13 धावा. परत एकदा जमिनीच्या समांतर खेळलेला फटका. स्ट्रेट ड्राईव्ह होता, अगदी बाणासारखा सरळ गेला. एकच धाव मिळाली. 2 चेंडू 12 धावा. आतिश बाद झाल्यानंतर खरं तर एक मोठी ठेस होती ती गोठेकर संघाला. 2 चेंडू 12 धावा. थोडीशी पकड निश्चित मजबूत असेल इथे कातिवली संघाची. आणि याबरोबरच पुन्हा जमिनीचा समांतर फटका आहे, सीमारेषेच्या आतमध्ये अडवला जाईल. शेवटचा चेंडू आणि 12 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी गोठेकर संघाला. निर्धाव चेंडू आहे हा. 12 धावा अजून हव्या आहेत. वाईड नो नाही पडला तर शेवटचा चेंडू. आता अजून एखादा चेंडू पडू शकतो. चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे खाली येईल, मात्र सीमारेषे पलीकडे षटकार. परंतु 5 धावांनी हा सामना जिंकला तो कातिवली संघाने. मॅच जबरदस्त आपण बघितली. शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा हा सामना. आतिशची विकेट खरं तर निर्णायक क्षण ठरला, सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला आणि कातिवली संघाने विजयावरती शिक्कामोर्तब केला. अभिनंदन कातिवली. तर अत्यंत दर्जेदार खेळ करणारा संघ म्हणून आम्ही गोठेकर संघाचं देखील मनापासून कौतुक करतो. या स्पर्धेमध्ये आला, चांगला खेळ केला, आमच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. आपलं देखील मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅचच्या कार्यक्रमाकडे आपण जाणार आहोत आणि या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करतो, आपण टॉस प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये या. समालोचक दीपक पाटील यांना विनंती आहे, मॅन ऑफ द मॅच द्या आपल्या हस्ते. चला.